मित्रांनो नमस्कार. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. बळीवंश हवामान अंदाज या ग्रुपमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपला साऊथ वेस्ट मोसमी पाऊस कुठपर्यंत आला याबद्दलची माहिती आपण थोडक्यात घेऊ. आपण काल सांगितले होते की कुठल्या क्षणी आपला साऊथ वेस्ट मोसमी पाऊस म्हणजे मान्सून हा हनुमान उडी मारण्यासाठी तयार आहे. त्याने कालपासून आपली कुठली जागा सोडलेली नाही. आज ही 3 तारीख, जैसे थे त्या ठिकाणी तो आहे. त्यामुळे निश्चित उद्या सायंकाळपर्यंत कुठल्या क्षणी भारतीय हवामान खाते साऊथ वेस्ट मान्सून केरळमध्ये आल्याची जाहीर करणार आहे. येत्या 24 तासात तो आपल्या केरळ या देवभूमीमध्ये दाखल होत आहे. मित्रांनो, हे सर्व हवेचे झोत पाहता साऊथ वेस्ट मान्सूनसाठी पोषक हवामान केरळमध्ये दाखल होण्यासाठी तयार झालेलं आहे. यामध्ये आता कुठे दुमत राहिलेलं नाही. अतिशय वेगवान हालचाली या केरळ किनारपट्टीमध्ये घडत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो 4 आणि 5 तारखेला केरळमध्ये जोरदार पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून पहा तुम्ही आपल्या संपूर्ण जो घाट परिसर आहे, अगदी बेळगाव ते मुंबई नाशिक पर्यंत आपल्याला पावसाची ऍक्टिव्हिटी दिसत आहेत. इकडं मित्रांनो सांगली, सातारा, कोल्हापूरकडे दिसत आहेत. सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, एवढंच काय मित्रांनो आपल्याला या ऍक्टिव्हिटीज इकडे इंदूर पर्यंत गेलेले दिसत आहेत. नागपूर साईडकडे सुद्धा मित्रांनो काही प्रमाणात या भागात जर सोडल्या तर पश्चिम नागपूर भागात सुद्धा म्हणजे पश्चिम विदर्भात सुद्धा या हालचालीला आपल्याला वेग येताना दिसत आहे. ह्या 3 आणि 4 तारखेचं हे हवामान अंदाज आहे. मित्रांनो, ECMWF या मॉडेलनुसार जर आपण पाहिलं तर निश्चित अगदी घाटावर आणि घाटाच्या परिसरात ऍक्टिव्हिटीज आहेत. या ठिकाणी सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, अमरावती या भागात सुद्धा, खामगाव म्हणजे इथं आपल्याला खांडवा आहे हे मध्य प्रदेशमध्ये, अकोला अमरावती पर्यंत या ऍक्टिव्हिटीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे हे एक पॉझिटिव्ह बदल आपल्याला दिसत आहे. हा या सर्व मित्रांनो अवकाळी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, पूर्वमोसमी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. या पार्श्वभूमीवर साऊथ वेस्ट मान्सून सुद्धा आपल्या केरळच्या मायभूमीमध्ये दाखल होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या राज्यात पावसाळी ऍक्टिव्हिटीज, पूर्वमोसमी ऍक्टिव्हिटीज वाढताना दिसत आहेत. हे पहा मित्रांनो, अतिशय मजबूत अशा ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत. फक्त इथं मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा जो भाग आहे या भागात कमी प्रमाणात दिसत आहेत. याच्यामध्ये साधारणतः बीड असेल, जालना असेल, अहिल्यानगर आहे, या भागात आपल्याला थोडेसे 2 दिवस हा जो पट्टा आहे घाटाला समांतर, याला आपण सोलापूर ते धुळे या पट्ट्यामध्ये थोडेसे आपल्याला हालचाली कमी होताना दिसत आहेत उद्या 4 आणि परवा दिवशी 5 तारखेला. परंतु मित्रांनो 6 तारखेपासून 5-6 तारखेपासून या ऍक्टिव्हिटीज आणखी तीव्र होत आहेत. ती 4 तारखेची इमेज होती, ही 5 तारखेची इमेज आहे. 5 तारखेला सुद्धा मित्रांनो अगदी राज्याच्या दक्षिणेकडून जबरदस्त वातावरण होत आहे आणि 6 तारखेला यामध्ये आणखी वाढ होत आहे. ते आपण उद्याच्याला पाहू. मित्रांनो, या पट्ट्यामध्ये थोडेसे आपल्याला कमीच दिसत आहेत. हा जो छत्रपती संभाजीनगरचा एरिया आहे, यामध्ये जालना आहे, बीड आहे, अहिल्यानगर आहे, नाशिक, मालेगाव, जळगाव या भागात थोडेसे आहेत. परंतु अकोला, अमरावती साईडकडे चांगले आहेत, नांदेड वगैरे चांगले आहेत, इकडे दक्षिणेकडे चांगले आहेत. कुठून का ना मित्रांनो पावसाला सुरुवात ही 4-5 तारखेपासून राज्यात पूर्वमोसमीची होत आहे. ही एक आनंद वार्ता एवढी या निमित्तानं आहे. मित्रांनो, साऊथ वेस्ट मान्सून सुद्धा आपल्या गोव्यामध्ये 6 तारखेला येत आहेत. तळ कोकणात सुद्धा 6 तारखेलाच येण्याची शक्यता तयार झालेली आहे. त्यामुळे ही एक आनंदाची वार्ता म्हटलं तरी वागवं होणार नाही. आपण पाठीमागे एका टेक्स्ट मेसेजमध्ये सांगितलं होतं, तो त्याच्या नियमित वेळेमध्ये 6 तारखेला तळ कोकणात येऊ शकतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तो येऊ शकतो, नाही येण्याची शक्यता तयार झालेली आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. मित्रांनो, अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.